तर जय शिवराय मित्रांनो, काही बांडगुळ आणि गांडूंच्या अवलादींचे कृत्य तुम्हाला दाखवतो. आपल्या शेजारी माग आपण एक व्हिडिओ तयार केला होता, ज्यामध्ये 2 वासरं कोणतरी आणून सोडले ते. त्या वासरांची आपण जबाबदारी स्वीकारली होती आणि गोशाळेत ते वासरू पोच केले ते. तर त्यानंतर या बांडगुळांना ना सवय झाली की यांना जेव्हा पण यांच्या घरामध्ये गोरे जन्मले येते ना, हे आपल्या शेजारी आणून सोडतात. यामध्ये 3 वासर आणून सोडले ते. त्यातलं एक वासरू रात्री जे वाघाने किंवा बिबट्याने ते खाऊन टाकलं, त्याची मृत अवस्थेत शरीर तिथं पडलेले. त्याचबरोबर एक वासरू आपल्याला सापडलं आणि दुसरं वासरू आपण सापडतोय सध्या. म्हणजे काल आपल्याला जी माहिती मिळाली ना, त्यानुसार फक्त एक वासरू इथं जिवंत सापडले. एक आणि 2 वासरं कुठं गायब झाले त्यातला आपला काही तपास नाही. त्याचबरोबर एक भारतीय गोवंशाचं आहे ना, एक जनावर आहे ना, कोणतरी मृत अवस्थेत आपल्या शेजारी आणून सोडलेले. म्हणजे मला या बांडगुळांना, या गांडूंच्या अवलंबींना एकच बोलायचंय की जर आहे ना आपली अवकात नाही ना सांभाळायची, तर आपण आहे ना गाया पाळायचं बंद करा. मला एक सांगा, तुम्हाला इन्कम भेटतं या धंद्यातून, तुम्हाला 2 पैसे कमवता, तुमचं घर याच्यावर चालतंय, मग या गायांच्या पिल्लांचं तुम्ही तळतळाट का बरं घेतात? फक्त एक गोष्ट करा, चारा खायच्या अवस्थेत असताना ना तुम्ही सोडा, काय अडचण नाही. पण हे नवीन जन्मलेले वासरू हे जड काही करू नाही शकत, हे पाणी पिऊ नाही शकत, दूध पण पिऊ नाही शकत बाहेरचं, हे तर 100% मरणारच आहे. आणि या मरणाच्या स्थितीमध्ये तुम्ही जर का दुसऱ्या शेतामध्ये आणून सोडताय, तर याच्यापेक्षा ना बांडगुळपणा आणि गांडूपणा दुसरा कोणता नाही. माझी कळकळीची विनंती त्या शेतकऱ्यांना की अशा गोष्टी तुम्ही 100% बंद करा, आणि ज्यामुळे तळतळ भेटन ना त्या गोष्टी 100% बंदच करायला पाहिजे. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाला माझी एक मागणी आहे की या रोडला आहे ना, कारेगाव खोकर रोडला पाटबंधाऱ्याच्या शेजारी तुम्ही कमीत कमी 2 कॅमेरे लावा, ज्यातून आहे ना या असे कृत्य 100% बंद होतील. आणि त्याचबरोबर पाटाच्या कडाला वृक्षांची पण भरपूर मोठ्या प्रमाणात तोड होतीये, ती पण थांबन. आणि या ज्या घटना घडताय त्या बांडगुळांना, त्या गांडूंना आम्ही जेव्हा पण सापडू ना, त्यांना योग्य प्रकारे आम्ही त्यांचा चोप देऊच, पण या गोष्टी 100% बंदच करू. धन्यवाद. जय श्रीराम.